दत्त जयंतीच्या पहाटे 21 वर्षीय तरुणी देवळात दर्शनासाठी गेली आणि पुढे भयंकर घडलं. धुळे जिल्ह्यातील एका लहानशा गावात दत्त जयंतीची पहाट उजाडत होती. मंदिराच्या कळसावरची घंटा दूरवर ऐकू येत होती. अंगात भक्तीचा उत्साह, मनात श्रद्धा आणि डोळ्यात देवदर्शनाचं स्वप्न घेऊन ती तरुणी घरातून निघाली होती. आईने ओवाळलं, वडिलांनी देवाचं नाव घ्यायला सांगितलं आणि ती ओढणी डोक्यावर घेऊन मंदिराच्या दिशेने चालू लागली. गाव अजून झोपेत होतं. रस्त्यावर मोजकीच माणसं आणि थंड हवेत धूप दीपाचा मंद वास दरवळत होता. ती मुलगी खूप साधी होती. घरची परिस्थिती हलाखीची असूनही शिक्षणाची स्वप्न पाहणारी, आई वडिलांचा आधार बनू पाहणारी, देवावर अपार श्रद्धा ठेवणारी. दत्त जयंतीच्या दिवशी पहाटे दर्शन घेतलं तर मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील असं तिला वाटत होतं. म्हणूनच ती इतक्या लवकर एकटीच निघाली होती. मंदिराच्या पायऱ्या चढताना तिने दोन्ही हात जोडले, डोळे मिटले आणि मनातल्या मनात देवाला नम्र विनंती केली, बाबा, माझ्या आईबाबांना सुखी ठेव. मला शिकायचं आहे, मला उभं राहायचं आहे. आमचं घर आनंदाने भरून टाक दे. आत मंदिरात 2 पुजारी होते. ते नेहमीसारखेच वरवर शांत आणि भक्तिमय दिसत होते. त्यांनी तिला आत बोलावलं. आरती सुरू झाली. घंटानादात तिचं छोटंसं अस्तित्व हरवून गेलं. तिने डोळे भरून देवाकडे पाहिलं. काही क्षण तिला वाटलं, आज सगळं काही चांगलं होणार आहे. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. दर्शन झाल्यावर तिने बाहेर पडायची तयारी केली तेव्हा एक पुजारी म्हणाला, मुली, मागच्या बाजूला देवीचं छोटं स्थान आहे, तिथे जाऊन दर्शन घे, ते फार पुण्याचं आहे. ती निरागसपणे त्या शब्दांवर विश्वास ठेवून त्यांच्या मागे गेली. देवाच्या विश्वासाने अंध झालेली ती कोणताही संशय न घेता आत गेली आणि तिथेच तिचं आयुष्य थांबलं. पहाटेचा उजेड उगवायच्या आतच तिच्यावर अनर्थ घडला. तिच्या किंकाळ्या मंदिराच्या भिंतींमध्येच दाबल्या गेल्या. बाहेरच्या भक्तांना काहीच कळलं नाही आणि काही वेळातच सगळं संपलं. तिचं शरीर त्या थंड दगडी जमिनीवर निश्चल पडलं आणि देवाच्या गाभाऱ्यातच एका निष्पाप जीवाचा अंत झाला. सकाळी मंदिर उघडताच जेव्हा एक सेवक आत गेला तेव्हा त्याच्या तोंडातून आवाजही फुटला नाही. त्याने पाहिलेलं दृश्य पाहून तो जमिनीवरच कोसळला. गावात क्षणार्धात बातमी पसरली. लोक धावत आले. कोणाच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. काही वेळात पोलिसांची गाडी आली आणि त्या तरुणीच्या आईवडिलांपर्यंत ही बातमी पोहोचली. आईला सांगायला कोणी तयार होईना. शेवटी एक शेजारीण धावत त्यांच्या घरी गेली आणि फक्त एवढंच म्हणाली, आई, तू लगेच मंदिरात चल, काहीतरी भयंकर झालंय. आईच्या काळजात धस्स झालं. ती धावत सुटली. वडील मागे मागे धावत गेले. मंदिराच्या आवारात जमलेली गर्दी पाहून त्यांचे पाय थरथर कापू लागले. पोलिसांनी आत जाण्यापासून रोखलं तरी आई ओरडत आत घुसली आणि समोरचं दृश्य पाहताच तिचा जीवच जणू तिथेच निघून गेला. ती आपल्या मुलीच्या शरीरावर कोसळली. तिचे ओठ थरथरत होते. डोळ्यातून अश्रूंचे झरे वाहत होते आणि तोंडातून फक्त एकच शब्द निघत होता, माझी पोर, माझी पोर. वडील काहीच बोलू शकत नव्हते. ते फक्त स्तब्ध उभे होते. डोळ्यांमधून वाहणारे अश्रू पुसण्याचीही ताकद त्यांच्यात उरली नव्हती. जी मुलगी कालपर्यंत त्यांच्या घरात हसत खेळत होती, आज ती निश्चल पडली होती. गावात शोककळा पसरली. दत्त जयंतीचा सण त्या दिवशी गावासाठी शोकदिन ठरला. ज्या मंदिरात भक्तीचे सूर घुमायचे त्या मंदिरात त्या दिवशी फक्त रडण्याचा आवाज होता. पोलिसांनी चौकशी सुरू केली. पुजारी गायब असल्याचं समोर आलं आणि काही तासातच त्यांना अटक करण्यात आली. तेव्हा लोकांचा संताप अनावर झाला. श्रद्धेच्या नावाखाली अमानुष कृत्य करणाऱ्यांविरुद्ध गाव पेटून उठलं. आईवडील दिवस दिवस त्या आठवणींमध्ये जळत राहिले. आई रोज तिच्या फोटोसमोर बसून तिच्याशी बोलायची, अगं, सकाळी उठून चहा कोण बनवणार आता? मला हाक कोण मारेन? शाळेतून येताना धावत कोण येणार? अशी हृदय पेवटून टाकणारी प्रश्न ती स्वतःलाच विचारत राहायची. वडील रात्री झोपेतून दचकून उठायचे. भूमिकेच्या आवाजासारखी किंकाळी त्यांच्या कानात घुमायची. न्यायालयीन लढा सुरू झाला. तारखा वाढत गेल्या.
पण त्यांच्या घरातला शांतपणा कधीच परतला नाही. तिच्या खोलीतली वही, तिचं अध्ययनाचं पुस्तक, तिची ओढणी सगळं तसंच पडून होतं आणि प्रत्येक वस्तू त्यांना रोज नव्याने जखम करून जायची. शेवटी अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर दोषींना शिक्षा झाली. परंतु आईसमोर उभं राहून जेव्हा निकाल वाचला गेला तेव्हा तिच्या डोळ्यात ना समाधान होतं ना आनंद होता. कारण शिक्षा झाली तरी तिची मुलगी परत येणार नव्हती. न्याय मिळाला पण आयुष्य उद्ध्वस्तच राहणार होतं. त्या आईने न्यायालयाबाहेर उभी राहून फक्त एवढंच म्हटलं, माझ्या पोरीला परत देऊ शकत नाही, पण किमान दुसऱ्या कोणाच्या पोरीसोबत असं होऊ नये एवढंच मला देवाकडे मागायचं आहे. तिच्या त्या शब्दात संपूर्ण गावाचं दुःख सामावलं होतं. दत्त जयंतीचा तो दिवस त्या गावासाठी काळ्या अक्षरांनी लिहिला गेला आणि आजही त्या मंदिराच्या पायऱ्यांवर उभं राहिलं की लोकांच्या मनात एकच प्रश्न उभा राहतो, देवाच्या दारी गेलेली ती निरागस मुलगी सुरक्षित नव्हती, तर मग सुरक्षितता नेमकी कुठे आहे? अशाच